पण एका पुस्तकात म्हणजे उकडीचं पाणी ह्याच्यामध्ये नेमकं काय हे बघितलं आणि त्यानंतर मी आणि माझ्या कविता ह्या पुस्तकाविषयी बोलण्यासाठी पौर्णिमा शिंदे इथे आलेल्या आहेत. पौर्णिमा शिंदे या स्वतः प्रसिद्ध कवयित्री आहेत. आसमंत व्हॉइस अकॅडमीच्या त्या संचालिका आहेत आणि आकाशवाणीच्या माध्यमातून निवेदिका म्हणून त्या कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय कार्य त्या करतायत आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना ह्या विविध क्षेत्रांकरता गौरवण्यात आलेलं आहे. अशा पौर्णिमा शिंदे आज इथे आलेल्या आहेत आणि मी आणि माझ्या कविता ह्या कविता संग्रहाविषयी त्या त्यांचं मत व्यक्त करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावरती यावं. घडविले जिने छत्रपती शिवरायांना नमनत्या राजमाता जिजाऊंना, घडविले जिने स्त्री जन्माला नमनत्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंना, विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेला वंदन. त्याचप्रमाणे कला रसिक, साहित्यप्रेमी आणि आम्ही ज्यांना आदर्श आजवर मानत आलेलो आहोत असे आदरणीय व्यासपीठावरील सर्व दिग्गज मान्यवर यांना मानाचा मुजरा करते. उपस्थित श्रोतृवर्ग सर्वांना मानाचा मुजरा करते. पुस्तकं काय देतात तर ग्रंथ आमुचे सांगाती, ग्रंथ घडवी क्रांती आणि ग्रंथ उजळती ज्योती, असे हे ग्रंथ. पुस्तकं काय देतात तर पुस्तकं देतात निळं आकाश, निळं पाणी, हिरवं पान आणि लाल फूल. आपलं भूत असेल, भवितव्य असेल किंवा भविष्य असेल, ह्या सगळ्याच्या नोंदी, ऐतिहासिक नोंदी अजरामर करणारं पुस्तक, विचारांची प्रगल्भता आणि परिपक्वता देणारं पुस्तक आणि तुम्हा आम्हा सर्वांना आवडणारं पुस्तक. वाचक आता कमी झालेले आहेत मोबाईलच्या माध्यमातून, पण मी सांगेल की मी आणि माझ्या कविता अतिशय सुंदर, दीपलक्ष्मीचा हा जो काव्यसंग्रह आहे अतिशय सुंदर, त्यातील महत्त्वाच्या आवडत्या माझ्या कविता गर्दी, मी, तू, दगड. दगडमध्ये उपरोधिक भावना तिने मांडलेली आहे की जगामध्ये चार तसे येणारे जे काही लोक आहेत, तर कधी कधी कवयित्री संवेदनशील बनते, तर कधी उपरोधिक बनते आणि मध्येच तिच्या भावभावनांची फुंकरही घालते. तर अशा कवयित्रीच्या ह्या ज्या कविता, आभाळ. आई सांगते की आभाळ गजाआडून फक्त खिडकीतून नको ग बघू, बाहेर ये आणि चौफेर फिरून आभाळ बघ, असं आभाळ ही कविता सांगते तिची. खूप सुंदर. मी आणि तू, मी, तू, तुझ्यामुळे, आभाळ. त्यानंतर गर्दी, हिशोब कसला ठेवायचा, आयुष्यातल्या श्वासांचा की तुम्ही आम्ही केलेल्या कर्तव्याचा, त्यागाचा. अतिशय सुंदर ती कविता आहे. अशीच काकांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा वसा आणि वारसा चालविणारं तू दीपा व्रत हाती घेतलेला आहे. तुला मनापासून खूप खूप मी शुभेच्छा देते. तुझ्या या साहित्य विश्वामध्ये तुझं पहिलं पाऊल खूप खूप झळाळी देऊ दे, प्रकाशमान होऊ दे. थोडंसं एक वाक्यामध्ये मी बोलेल काकांविषयी की मी बंदिनी मालिका पाहत होते. अगदी फ्रॉकमध्ये छोटीशी होते, 35 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि बंदिनीमध्ये मला इतकं आवडलं की काका सुंदर लिहितात. मी कविता संग्रह काढणार आणि काकांची प्रस्तावना घेणार. 93 साली माझा चैत्र पालवी नावाचा काव्यसंग्रह आला आणि काकांनी त्यानंतर माझ्या 6 काव्यसंग्रहांना प्रस्तावना दिलेली आहे. समर्पण असेल, चैत्र पालवी असेल, स्वप्नझुला असेल, घे भरारी असेल, सर्वच. आणि विशेष म्हणजे मला इतका म्हणजे त्यांच्याबद्दल बोलेल की साहित्य प्रभू, शब्द प्रभू, वाणीचं माधुर्य, शब्दांचं चातुर्य, बुद्धीचं चातुर्य आणि लेखणीचं औदार्य हे त्यांच्या शब्दात आहे. आणि जिथं जागतं ते व्यासपीठ म्हणेल, मी विद्यापीठ म्हणेल की कुठेही प्रकाशात येण्याचा त्यांना मोह नाही, पण शब्दांच्या सामर्थ्यांनी आज त्यांचं साहित्य विश्व मंगल असं सार्थक त्यांनी केलेलं आहे आणि खरोखर त्यांचं जीवन कृतार्थ झालेलं आहे. त्यांच्या लग्नाच्या सहजीवनाला आज 50 वर्ष पूर्ण होत असताना एका हातात हात घालून आलेलं सामंजस्याचं, समर्पणाचं, आशेचं, जबाबदारीचं, आधाराचं आणि स्नेहाचं असं जे त्यांचं नातं आहे की काकांची पहिली वाचक मावशी आहे. आणि जेव्हा जेव्हा काका लिहितात तेव्हा मावशी अतिशय सुंदर वाचून त्यांना प्रतिसाद देते आणि मग आपण बाकी सारे वाचक ते प्रोत्साहनाने, कौतुकाने, आनंदाने वाचत असतो. तर एक वाचक हाताशी असला की पुन्हा लिहायला प्रोत्साहन मिळतंच की नाही. त्या पद्धतीने काका लिहित गेले आणि आम्ही वाचत गेलो. त्यांच्या पुढची पिढी, आम्ही त्यांचा वसा न वारसा निश्चित चालू. मी धन्य आहे की मी मराठी आहे आणि मी जुन्नरवासी आहे, म्हणून मी पुन्हा धन्य आहे. आणि आम्ही ज्यांच्या मंगलगाणीमध्ये दंगल करत लहानापासून अतिशय मला म्हणजे हेवाच होता की खूप सुंदर कोणताही कार्यक्रम. अगदी आम्ही मार्चला लॉकडाऊन लागत होतं आणि तरी शो फुल होता. पवारसाहेब बसलेले होते आणि 3 तास अगदी तालावर ठेक्यावर आम्हाला सुद्धा
अशोक भाऊ नाचवीत होते. खूप सुंदर. म्हणजे आजपर्यंतचं जर पाहिलं तर जुन्नर तालुका कला असेल, साहित्य, क्रीडा असेल किंवा अगदी शेती असेल, कृषी असेल, कोणताही, तर ही आपली जी पंढरी आहे ना, ही जुन्नरची ही पंढरीच आहे. आणि खरोखर आपण जर पाहिलं तर आपण जुन्नरवासीय फार सद्गतीत अंतःकरणाने त्या शिवप्रभूंचे देणं आहोत. त्यांचं धैर्य, शौर्य, औदार्याचं देणं आहोत. कर्मज्ञान भक्तीचा पाया तिथे रोवलेला आहे आणि अशा भूमीमध्ये आपण, पावन भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. याच्यामुळे आपण धन्य धन्य झालेलो आहोत. तुम्हा उभयतांना मी शुभेच्छा देईल. मी आणि माझ्या कवितेच्या पुस्तकाला देखील मी खूप खूप शुभेच्छा देईल. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचंही आपल्याला ऐकायचं आहे. पण मी एक म्हणेल की खरंच शब्द जे आहेत ते शब्द सामर्थ्यावरतीच. बघा, प्रतिभा म्हणजे काय, तर ईश्वराकडून आपल्या कोकिळेला कंठ मिळाला, मोराला मोरपीस लाभलं आणि मानवाला प्रतिभा लाभली, प्रज्ञा लाभली. आणि त्या प्रज्ञा आणि प्रतिभेच्या जोरावर अचाट कल्पनाशक्ती आणि अफाट विचारशक्तीने ही प्रगल्भता आणि परिपक्वता जर टिकवायची असेल तर वाचायलाच हवं. एवढा संदेश देऊन मी इथेच थांबते. धन्यवाद.